श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले स्वागत आहे आपल्या नवीन एका अनुभवी आणि आपले विचार बदलून टाकेल, आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल अशा व्हिडिओमध्ये। तर आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी भाग्यवंत ठरणार आहे। ही व्हिडिओ पाहून तुम्ही भाग्यशाली ठरणार आहात, म्हणून यानंतरचे तुम्ही जे ऐकायचे आहे ते एकदा पूर्णपणे ऐकून जा। एकदा शेवटच्या सेकंदापर्यंत ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो बदल जाणवेल तो तुम्हालाच जाणवेल। यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्यासाठीच घडणार आहे आणि प्रत्येक क्षण हे सर्वप्रथम लिहून ठेवलेले असतात। आपल्या परमेश्वरांनी सर्वप्रथमच हे गोष्टी आपल्याला लिहून ठेवलेल्या असतात, फक्त त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात। आणि खरं म्हणजे आज तुमचे कर्म कसे आहेत हे तुमचे भविष्य ठरवते आणि हा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे जो की कर्मांचा आहे। आणि तुमचे कर्म तुम्ही कसे बदलाल, आयुष्यामध्ये तुम्ही सुख कसे मिळवाल, पैसा कसे मिळवाल, हे सर्व गोष्टी एका गोष्टीमध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत आणि ती गोष्ट समजून घ्यायला काम तुमचे आहे। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि आमची व्हिडिओ ही तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहे। आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी व्हिडिओ ही माझ्यासाठी आयुष्यासाठी कशी लाभदायक ठरणार आहे। तुम्हाला ही गोष्ट तरी माहीत असेल, अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी। तर स्वामींच्या बोलण्यामध्येच एवढी ताकद आहे, स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे की ते आपले आयुष्य आरामात बदलू शकतात। आणि स्वामी समर्थ हे प्रत्येकाचे आयुष्य बदलतात। फक्त काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, फक्त काही असे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मिळून जाते आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा समाधान मिळून जातो। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक सुख मिळते। फक्त स्वामींच्या ह्या गोष्टी ऐका, या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल तरी वारंवार ऐकून बघा, त्यानंतर तुमच्या आयुष्यातली गंमत ही तुम्हाला जाणवेल। आणि आता त्यापूर्वी आपण विचार करणार होतो कर्मांचा। तर आजचे तुमचे कर्म हे तुमचे पुढचे भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आज जर तुम्ही चांगले कर्म केलात, आज जर तुम्ही चांगले दानधर्म केलात, आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी करण्याचा विचार केलात, त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला पूर्ण फरक जाणवेल। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल, तुम्हाला त्या कर्मांचे फळ मिळेल। जर तुमचे वाईट कर्म असतील तर त्या कर्मांचे वाईट फळ मिळेल आणि जर तुमचे चांगले कर्म असतील त्या कर्मांचे चांगले फळ मिळेल। तर त्यापूर्वी हा मुद्दा घेण्याचा एक उद्देश आहे, तर तो उद्देश तुम्ही समजून घ्या। तो उद्देश म्हणजे आम्ही गेल्या काही दिवसात असं निरीक्षण करतोय आणि बरीच लोकांची अशी परिस्थिती पाहिलेली आहे। खरं तर ही गोष्ट एका मोहिमेबद्दल आहे। आज जर तुम्ही एका वेळेचं जेवण तरी खात असाल तर तुम्ही नशीबवान आहात, कारण की जी लोक त्यांची परिस्थिती बघून डोळ्यातून पाणी, अंगावरती काटा आणि हृदयाचे ठोके चुकतात अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे आणि मनापासून वाईट वाटते। डोळ्यातून माझ्या पाणी निघाले त्यांची परिस्थिती बघून आणि मनातल्या मनात फक्त एवढेच विचार आले की त्या लोकांना मदत करायची आहे, पण त्यानंतर माझ्याकडे सुद्धा राशी कमी आहे, माझ्याकडे सुद्धा थोडे पैसे कमी पडत आहेत आणि त्यासाठी मी तुमच्याकडून मदत मागत आहे। तुमच्या पुढे फक्त एकच विनंती ठेवतोय की तुम्ही फक्त त्या लोकांसाठी विचार करा ज्या लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, जी चिमुकली पोरं एका वेळेचं जेवत सुद्धा नाहीत, त्यांचा विचार करा ते कसे दिवस काढत असतील आणि आपले दिवस त्यांच्याहून चांगले आहेत। तर या वेळेत तुम्हाला फक्त त्या लोकांना मदत करायची, त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामधला फरक जाणवाल। त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सुख मिळेल। फक्त ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला त्या लोकांना मदत करायची आहे आणि त्या लोकांना अन्नदान करायचे आहे आणि दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान असते। आणि आजचे तुमचे अन्नदान पुढचे भविष्य तुमचे चांगले ठरणार आणि 100% येणाऱ्या वेळेत तुम्हाला सुख मिळणार। फक्त एकदा या गोष्टीला मदत तरी करून बघा आणि या लोकांना मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने गुगल पे, फोन पे या फिर कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टींवर या मोबाईल नंबरवरती पैसे पाठवून किंवा तुमची थोडीशी छोटीशी का होईना, एकदम छोटी का होईना पण थोडीशी, आणि आज तुमची मदत त्यांच्या एका वेळेचं पोटाचं जेवण बनवू शकते, त्यांना थोड्या वेळासाठी आनंदी ठेवू शकते। म्हणून या गोष्टीसाठी तुम्ही विचार करा, ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत तुम्ही या मोबाईल नंबरवरती तुमच्या मनातली रक्कम पाठवून आम्हाला फारच मोठे काम करू शकता। आणि या गोष्टीसाठी आम्हाला, या मोहिमेसाठी आम्हाला प्रशांत सर आणि त्यानंतर अभिजित सर, मनोज सर आणि त्यानंतर शीतल पाठक आणि आम्हाला
कमल टाकसाले या लोकांनी मदत केलेली आहे. आणि आम्ही फक्त स्वामींच्या चरणी फक्त एवढेच विचार मांडलेले आहेत, एवढेच निवेदन ठेवलेले आहेत. ज्या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे, छोटी का होईना पण मदत केलेली आहे, फक्त एकदा त्या लोकांसाठी विचार करून बघा, फक्त एकदा त्या लोकांना मदत करून बघा. त्यानंतर तुम्ही तुमच्या येत्या 1-2 महिन्यात किंवा येत्या थोड्या वेळातच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुख जाणवाल. आणि त्यानंतर विचार कराल की खरंच आपण दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढले तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणे भागच आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये यानंतरच आनंद येईल. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत किंवा कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही आम्हाला मदत पोहोचवून फार मोठे काम करू शकता. तुम्ही आम्हाला मदत पोहोचवून लाख मोलाचे काम करू शकता. म्हणून खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती एकदा नक्कीच तुम्ही विचार करा आणि एकदा नक्कीच त्या लोकांसाठी विचार करा ज्या लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, जी छोटी छोटी पोरं रात्रंदिवस उपाशी झोपतात. तर तुमच्या समोर फक्त एवढीशी विनंती ठेवतो की मला एवढं पण माहिती आहे तुम्ही एक स्वामी भक्त असाल तर या गोष्टीसाठी नक्कीच मदत कराल. तर आता स्वामींचे हे जे विचार आहेत आणि आपण जी स्वामींसाठी मोहीम राबवणार आहोत तर त्यासाठी स्वामी नक्कीच आम्हाला यशस्वी ठरवतील आणि त्यासाठी तुम्हाला ते काम करायचं आहे की आपल्या स्वामींच्या संस्थेला पुढे न्यायचे आहे. तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर प्रयत्न करतोय, आपण बरेच असे कष्ट करतोय, फक्त आपल्याला कोणत्याही गोष्टीचे फळ मिळत नाही आणि आपण नुसते दुःखामध्ये जातोय. तर त्या गोष्टीसाठी फक्त एकच उपाय असतो, आपल्या परमेश्वराची भक्ती, आपल्या कर्मांवरती दिलेले लक्ष आणि आपण केलेले दान धर्म, गरिबांवरती केलेले विचार, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढला, दुसऱ्याचे सुख तुम्हाला बघवता आले, त्यानंतर तुमचे आयुष्य बदलून जाणार. आपली जवळची लोकच आपल्याला धोका देतात, आपल्या जवळच्या लोकांकडूनच आपल्याला दगा मिळतो. फक्त एवढे लक्षात ठेवा, जेवढे आपण सहन करून घेतो, जेवढा दुःख आपण सहन करून घेतो, त्यानंतर तेवढेच सुख आपल्या आयुष्यात येतात. आणि हा खरा शब्द आहे, कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख जास्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख सुद्धा जास्तच येतं. आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी लढत असाल तर तुम्ही सतत लढत राहा, संयमी राहा, कायम त्या गोष्टीवरती ठाम राहा. त्यानंतर पुढे तुमचे यश मिळणार आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये प्रत्येक सुख मिळणार. फक्त तुम्ही दुसऱ्यांचे सुख बघा, त्यांच्या सुखामध्ये सुख शोधून काढा. स्वतःच्या दुःखामधून तुम्ही फक्त आपला विचार करा की मी या दुःखात का गेलो, या दुःखातून मी कसे बाहेर निघणार, या अडचणीतून कसे बाहेर निघणार. त्यानंतर तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णपणे जिंकून गेलात, तुम्ही पूर्ण ही दुनिया जिंकून गेलात, तुम्ही सर्वांचे मन जिंकून गेलात. तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामधला फरक हा तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही 100% माझ्याजवळ येऊन बोलणार की तुम्ही खरंच बोललेला, दान धर्माचं काम करा, गरिबांना मदत करा, त्यानंतर आयुष्य बदलणार आणि आयुष्य बदललेच. फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वरामध्ये खूप ताकद आहे. फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तुमचा स्वामींचा हात हा तुमच्या पाठीशी राहील. स्वामी कायम तुमच्याशी पाठीशी राहतील. स्वामी कायम तुम्हाला मदत करतील. स्वामी कायम तुमच्या दुःखामध्ये राहतील आणि स्वामी कायम तुमच्या सुखामध्ये तुमच्यासोबत ठाम राहतील. प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील. बोला श्री स्वामी समर्थ. तर या साहजिक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजणे अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ हे नाव सुद्धा एवढे मोठे आहे की तुम्ही कोणत्याही दुःखात यांचे नाव घ्या तरी पण या नावातून एक गोड आनंद असा चांगला नाव निघणारच. कारण की श्री स्वामी समर्थ हा नाव घेतल्या डोक्यात जे घाण विचार असतील ते सुद्धा बाहेर निघतात. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्ट करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की घ्या. स्वामी समर्था, तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला मिळाले आणि स्वामींमुळे आज ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत आहात. स्वामींमुळे आज तुम्ही या जगात सुद्धा आहात आणि स्वामींमुळे तुम्ही या जगामध्ये कष्ट सुद्धा करत आहात. कारण की ही सर्व खेळ आहे, जो या जगाचा खेळ आहे, जो या पृथ्वीवरचा खेळ आहे आणि जो माणसांमधला वाद विवाद आहे, हे सर्व काही निर्माण स्वामींनीच केलेले आहे. हा सगळा चमत्कार स्वामींचाच आहे. म्हणून सांगतो, ज्यांनी हा खेळ रचविला आहे त्या माणसाकडे तुम्ही नेहमी आणि सदैव राहा. कारण की तोच माणूस तुम्हाला हा खेळ समजावू शकतो, तोच माणूस तुम्हाला या खेळात पुढे नेऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी करू सुद्धा शकता. पण तुम्हाला जर
या जीवनाच्या खेळाला समजून जायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की स्वामींचे जे विचार आहेत आणि स्वामी जे सांगतात आणि अजून काही असे उपाय आहेत ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करूनच ठेवा. तर हा मुद्दा आपला झाला, जो की स्वामींना काय पाहिजे हा मुद्दा आपल्या समोर येतो. स्वामींना तुमच्याकडून काहीच नको. स्वामी फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतात, तुम्ही कधीच दुसऱ्यांचं वाईट बघू नका. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही यापूर्वी कधी चुकला असाल आयुष्यामध्ये, कोणाबद्दल थोडा तरी वाईट विचार केला असाल किंवा कोणत्याही माणसाबद्दल वाईट कर्म केला असाल, जर तो तुमचा दुश्मन असेल आणि तुम्ही त्या दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार केला असाल, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे चांगले कधीच होणार नाही. पण स्वामी हे प्रत्येकांना एक संधी देतात आणि तुमच्यासाठी सुद्धा ती संधी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आता ही व्हिडिओ चालू असताना एकदा डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3दा नाव घ्या. डोळ्यासमोर स्वामींचा चित्र येतच असेल, डोळ्यासमोर जर स्वामींचा चित्र आला तर एवढे लक्षात ठेवा, अजून सुद्धा स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामींकडून फक्त माफी मागा मनापासून. एकदा कमेंट बॉक्समध्ये पण की स्वामी समर्था, मी परत कशी कोणतीही चूक करणार नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. कारण या आयुष्यामध्ये जर तुम्ही चुकी झालेली असेल आणि त्यासाठी माफी मागत असाल तर तुम्ही सर्वात श्रेष्ठ माणूस आहात. कारण सध्याच्या वेळेत माणूस माफी मागायला मागतच नाही. स्वामी समर्थ स्वतःहून सांगतात, तुमची जिथं चुकी असेल तिथं तुम्ही माफी मागा, पण तुमची जिथं चुकी नसेल तिथं तुम्ही समोरच्या माणसाला समजावून घ्या. फक्त तिथं वादविवाद निर्माण करू नका, कारण वादविवादामधून काहीच मिळत नाही. त्यातून फक्त मिळते ती आपल्याला निराशा आणि त्यातून फक्त मिळते ती आपल्याला बेइज्जती. आणि अजून काही अशा गोष्टी आहेत, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या अत्यंत कमी आहेत, पण स्वामींचे असे भले मोठे विचार आहेत जे विचार पाहून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख राहणार नाही. तुमची जी सर्वात मोठी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होऊन जाईल. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचे व्हिडिओज हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि अत्याधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करून दाखवतील आपले स्वामी. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग.
श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी आणि जर तुला सबस्क्राईब करता येत नसेल तर बाजूला कोणीही असेल त्याला विचारून नक्की तू सबस्क्राईब करून घेऊ शकतोस. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. परमेश्वरांनी सर्वात पहिली गोष्ट कोणती सांगितलेली आहे? जर मला प्रसन्न करायचे असेल तर तू पहिले माणुसकी शिक. कारण की आत्ताची वेळ ही तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची पिढी तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहित आहे. कोणीच कोणाचा विचार करत नाहीये, कोणीच कोणाकडे बघत नाहीये, कोण तिथं कुठेही गेलं त्याच्यावरती लक्ष देत नाही. कोणासोबत वाईट घडते, कोणासोबत चांगलं घडते यावरती सुद्धा लक्ष नाही आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला शिकलात, आयुष्यातले सर्व गोष्टी तुम्ही शिकलात, आयुष्यातल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतीलच. परमेश्वर कधी सांगत नाही की माझ्या भक्तीमध्ये कमी पडते तुझी. फक्त तू माणुसकीमध्ये कमी पडून देऊ नको, तीच म्हणजे तुझी परमेश्वराकडे दिलेली भक्ती आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा वाक्य तुम्ही ऐकलाच असेल, हा वाक्य तुम्ही रोज बोलतच असेल. कारण की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्ही माणुसकीच्या पाठीशी आहात. आणि जोपर्यंत तुम्ही चांगले कर्म कराल तोपर्यंत तुमचे भविष्य चांगले घडणार नाही. जर तुमचे आत्ता दिवस चुकीचे चालू असतील तर विचार करा, तुमचे चांगले कर्म नाहीत मागच्या वेळीचे. मग आत्तापासून चांगले कर्म करायला चालू करा, तुमचे पुढचे आयुष्य चांगले घडतील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत. आणि शेवटची 2 मिनिटे या व्हिडिओची फारच महत्वाची ठरणार आहेत. तुझ्यासाठी फारच महत्वाची ती वेळ आहे. आणि ती वेळ तुझ्यावरती चांगली वेळ आणून देण्याचे काम करणार आहे. आणि चांगली वेळ कधी येते? चांगली वेळ ही माणसाच्या वागणुकीवरून येते. जर तुमच्यामध्ये संयम नावाची गोष्ट असेल, जर आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही सहायला शिकलात, तुम्ही मॅच्युअर झालात, तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला समोरे गेलात. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख काय येतात? तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतात कारण की तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडायची ताकद मिळावी. तुम्ही जर एकदा त्या दुःखातून बाहेर निघालात तर दुसऱ्यांदा सुद्धा ते दुःख आले तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीतून आरामात बाहेर पडाल, तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीला पाठी सोडून आपल्या आयुष्यामध्ये आरामात पुढे जाल. फक्त एवढेच लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची असते, आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असते, आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टी बदलायच्या असतात, आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख पाहिजे असतात. आणि त्यासाठी आपण भरपूरच प्रयत्न करतो. फक्त प्रयत्नांना सुद्धा यश मिळत नाही. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळतं तुम्हाला. तुम्ही जर प्रयत्न करत असाल एखाद्या गोष्टीला आणि त्या गोष्टीतून पण तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी आहे, किंवा तुमच्या भक्तीमध्ये कमी आहे, किंवा तुमच्या कर्मांमध्ये कमी आहे. तर तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. कारण की जो माणूस सारखे सारखे जी गोष्ट करतो ती गोष्ट त्याच्या मनात राहते, ती गोष्ट त्याच्या ध्यानात राहते आणि आयुष्यातले प्रत्येक गोष्ट मग त्याला मिळत जाते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घेणार आहात. फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बघा आणि बघा मग आयुष्यातले कसे दुःख गायब होते, आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्हाला कसे मिळते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, आपल्या देवावरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला आपल्या परमेश्वरावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की श्री स्वामी समर्थ लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आता ह्या पुढील तुमच्यासाठी महत्वाचे आहे तर ते सुद्धा एकदा तुम्ही नक्कीच ऐकून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरणार आहे.
तर तुम्हाला माझा हा आवाज, जो की स्वामीच्या सेवासाठी मी हा माझा आवाज वापरतोय, तो कसा वाटत आहे, तो आवाज तुम्हाला जमतंय का, तर एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आपल्या चॅनलला सुद्धा एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओज असतात ते व्हिडिओज पाहून भरपूर सारे स्वामी भक्त त्यांचे आवाज, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले आहे. त्यांचे आयुष्यामधले दुःख हे पूर्णपणे गायब होऊन गेलेले आहे. म्हणून आपल्या या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की स्वामींचे जे वरदान आहे, स्वामींचे जे तुमच्यावरती आशीर्वाद आहे, ते सर्व कसे ओळखून जायचे असे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे प्रत्येक लोकांना मदत करतात. स्वामी समर्थांची कृपा ही प्रत्येक लोकांवरती असते आणि स्वामी समर्थ हे प्रत्येक लोकांना मदत करतात. फक्त काही लोक असे ठराविक असतात ज्यांना असे वाटते की स्वामी आपल्या सोबत नाहीत, स्वामी आपल्याला मदत करत नाहीत व स्वामींचे आपल्या पाठी हात नाहीत. तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे. सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. आणि आता म्हणतोय तसेच करा. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असतात तुमचे डोळे बंद करा. डोळे बंद केला असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा म्हणून बघा. आणि जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांचा चित्र आला असेल तर एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये नाही तर तुमच्या हृदयामध्ये सुद्धा स्वामी समर्थ बसतात. फक्त तुमचे विचार आणि तुमचे कर्म हे स्वामींना तुमच्या हृदयात कशी जागा देतात हे भरपूरच महत्वाचे आहे. कारण की जर तुमचे विचार चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या मनात राहणार नाहीत. जर तुमचे कर्म चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या हृदयात राहणार नाहीत. आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेतच. तर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचा हा चित्र आला का, तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला एकदा नक्कीच कळवा की हा माझ्या समोर स्वामींचा चित्र आला म्हणजे स्वामी माझ्या सोबत आहेतच. तर घाबरायची काहीच गोष्ट नाही. आयुष्यामध्ये अडचणी हे स्वामी स्वतःहून आणून देतात. कारण की जो माणूस आयुष्यात पुढे काहीतरी करणार असतो त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी अडचण आणतात. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला काहीच करायचं नसतं, ज्याच्याकडे सर्व काही स्वामींनी दिलेले आहेत, त्याला अडचण ही येतच नाही. तर एवढे लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तर स्वामी हे तुमच्या सोबत आहेत. स्वामी हे तुम्हाला मदत करणार आहेत पुढे जाण्यासाठी. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत नसतील तर एवढे लक्षात ठेवा की आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढेच माझ्याकडे राहणार आहे किंवा त्याच्याहून कमी होऊन जाणार आहे. कारण की आयुष्यामध्ये अडचणी आल्या नाही, आयुष्यामध्ये दुःख आले नाही, आयुष्यामध्ये कोणताही संघर्ष आला नाही, तर आपल्याला त्याच ठिकाणी राहावं लागतं आणि किंवा त्याच्याहून खालच्या लेवल पर्यंत आपल्याला जावं लागतं. तर स्वामी हे प्रत्येक माणसाला सांगत असतात की माझे जे भक्त आहेत ते माझ्यावरती खरी भक्ती करतात, पण ते खरी भक्ती करण्या अगोदर त्यांनी स्वतः माणुसकी ओळखली पाहिजे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे. कारण सध्याच्या वेळेमध्ये माणूस हा माणुसकीसाठी नव्हे काम करत तर देवपूजनासाठी सुद्धा काम जास्त करतो, पण तेच पैसे तो माणुसकीसाठी सुद्धा नाही वापरत. म्हणजे मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजत सुद्धा असेल की तुम्ही देवपूजा करा, त्यात कसलेही वाईट नाही, त्यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. फक्त देवपूजा करत असताना तुम्ही माणुसकी ही सुद्धा बाळगा. कारण की तुम्ही दुसऱ्या माणसांची मदत केलात तर तुम्हाला सुद्धा तुमचे देव, तुमचा परमेश्वर, आपले परमेश्वर तुम्हाला मदत करतील. सध्याच्या वेळेत माणुसकी ही भरपूरच कमी झालेली आहे. अहो म्हणतात ना की कलियुग चाललेला आहे, कलियुगामध्ये कोणीच कोणाची मदत करत नाही. पण स्वामींनी पहिलेच सांगून ठेवले की माझे जे भक्त आहेत ते माणुसकीला कधीही कमी पडून देणार नाहीत, कारण की ते माझे भक्त आहेत. स्वामींना एवढा गर्व आहे त्यांच्या भक्तांवरती. मग तुम्हाला फक्त एवढे करून दाखवायचे आहे स्वामींना की मी माणुसकीमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या कर्मांमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या विचारांमध्ये सर्वात पुढे जाईन. जर फक्त तुम्ही एवढेच केलात तर स्वामींची साथ बघा तुमच्या पाठी कशी येते. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, सौंदर्य आणि तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य
कसे सर्व काही तुम्हाला एका झटक्यात मिळून जाते, हे स्वामींचे स्वतःचे वाक्य आहेत. जर तुम्ही या सर्व गोष्टी जर तुम्ही पार पाडत असाल, तुम्ही चांगले विचार करत असाल, चांगले कर्म करत असाल, चांगल्या गोष्टी करत असाल व तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याची जिद्द ठेवत असाल व कधीही हार मानत नसाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 101% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले आहे. तर ह्या गोष्टी तर बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा असतात आणि बरेच लोक ह्या गोष्टी करतात सुद्धा, फक्त त्यांना यश मिळत नाही. त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये काहीच मिळत नाही आणि मग ते विचार करतात, आपण चांगले काम केले, आपण या लोकांसाठी चांगले विचार केले, आपण त्या लोकांसाठी चांगले विचार केले, पण आपल्यासोबत का काही चांगलं नाही घडलं. हा विचार, हा प्रश्न सर्वांच्या मनात पडतो. तर स्वामींनी आज ह्याचा सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तुम्ही चांगलं करताय, तुम्ही ह्याची चांगली मदत करताय, तुम्ही तुमच्या बाजूवाल्याची चांगली मदत करताय, याच्याबद्दल चांगला विचार करताय, त्याच्याबद्दल चांगला विचार करताय, बरोबर आहे ना. तुम्ही करताय पण तुमच्यासोबत चांगलं होत नाही, तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही. तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं करताय आणि तुमच्यासोबत वाईट होत असेल तर मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा दुःख होणार आहे. फक्त ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करून तुमच्यासोबत वाईट होत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा आनंद मिळणार आहे. कारण तुम्ही हे दुर्मिळपणे निवडलेले गेलेले परमेश्वरांचे भक्त आहात, म्हणून देव हा तुमची परीक्षा आणखीन कठीणपणे घेत आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही अंधश्रद्धेवरती बळी पडू नका, तर श्रद्धेवरती बळी पडा. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि या गोष्टींवरती तुम्ही लक्ष सुद्धा दिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाच कसे फरक जाणवते हे सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी का बनवतो, कारण स्वामींचे हे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे. स्वामी जे सांगतात ते सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे, म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या या समर्थांची कृपा ही प्रत्येक लोकांवरती असते. आपल्या चॅनल आणि स्वामी समर्थ हे प्रत्येक लोकांना मदत करतात. फक्त काही लोक असे ठराविक असतात ज्यांना असे वाटते की स्वामी आपल्या सोबत नाहीत, स्वामी आपल्याला मदत करत नाहीत व स्वामींचे आपल्या पाठी हात नाहीत. तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे. सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाही. आणि आता म्हणतोय तसेच करा. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असतात तुमचे डोळे बंद करा. डोळे बंद केला असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा म्हणून बघा. आणि जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांचा चित्र आला असेल तर एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये नाही तर तुमच्या हृदयामध्ये सुद्धा स्वामी समर्थ बसतात. श्री स्वामी फक्त तुमचे विचार आणि तुमचे कर्म हे स्वामींना तुमच्या हृदयात कशी जागा देतात हे भरपूरच महत्वाचे आहे. कारण की जर तुमचे विचार चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या मनात राहणार नाहीत, जर तुमचे कर्म चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या हृदयात राहणार नाहीत. आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेतच. तर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचा हा चित्र आला का, तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा नक्कीच कळवा की हा माझ्या समोर स्वामींचा चित्र आला म्हणजे स्वामी माझ्या सोबत आहेतच. तर घाबरायची काहीच गोष्ट नाही. आयुष्यामध्ये अडचणी हे स्वामी स्वतःहून आणून देतात. कारण की जो माणूस आयुष्यात पुढे काहीतरी करणार असतो त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी अडचण आणतात आणि ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला काहीच करायचं नसतं, ज्याच्याकडे सर्व काही स्वामींनी दिलेले आहेत त्याला अडचण ही येतच नाही. तर एवढे लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तर स्वामी हे तुमच्या सोबत आहेत, स्वामी हे तुम्हाला मदत करणार आहेत पुढे जाण्यासाठी. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत नसतील तर एवढे लक्षात ठेवा की आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढेच माझ्याकडे राहणार आहे किंवा त्याच्याहून कमी होऊन जाणार आहे. कारण की आयुष्यामध्ये अडचणी आल्या नाही, आयुष्यामध्ये दुःख आले नाही, आयुष्यामध्ये कोणताही संघर्ष आला नाही तर आपल्याला त्याच ठिकाणी राहावं लागतं आणि किंवा त्याच्याहून खालच्या लेवल पर्यंत आपल्याला जावं लागतं. तर स्वामी हे प्रत्येक माणसाला सांगत असतात की माझे जे भक्त आहेत ते माझ्यावरती खरी भक्ती करतात, पण ते खरी भक्ती करण्या अगोदर त्यांनी स्वतः माणुसकी ओळखली पाहिजे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे. कारण
सध्याच्या वेळेमध्ये माणूस हा माणुसकीसाठी नव्हे काम करत, तर देवपूजनासाठी सुद्धा काम जास्त करतो. पण तेच पैसे तो माणुसकीसाठी सुद्धा नाही वापरत. म्हणजे मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजत सुद्धा असेल की तुम्ही देवपूजा करा, त्यात कसलेही वाईट नाही, त्यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. फक्त देवपूजा करत असताना तुम्ही माणुसकी ही सुद्धा बाळगा. कारण की तुम्ही दुसऱ्या माणसांची मदत केलात तर तुम्हाला सुद्धा तुमचे देव, तुमचा परमेश्वर, आपले परमेश्वर तुम्हाला